नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी कसं आहे, माझा एक ग्रुप आहे बरं का, म्हणजे आमच्या मित्रांचा ग्रुप आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी त्यात आहेत आणि त्यात सुद्धा एक जो मित्र आहे तो हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. आणि त्याने केलं काय, त्याने एका मुलीला प्रपोज केलं. हा, आणि ती मुलगी सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट करणारच बरं का. प्रपोज केलं आणि मग त्यांनी दोघांनी असं ठरवलं की आता आपण 5-6 वर्ष छान प्रेम करूया आणि मग लग्न करूया. म्हटलं ओके, तो तुमचा प्रॉब्लेम आहे का, आपण काही जबरदस्ती करू शकत नाही. पण काही वर्षानंतर माझ्या असं कानावर आलं की दोघांची सूर जुळत नाहीत, म्हणजे मतं जुळत नाहीयेत आणि लग्न होऊ शकत नाहीये. मी त्या दोघांना बोलवलं, बसलो, गप्पा मारल्या. म्हटलं व्हॉट इज द प्रॉब्लेम काय तुमचा? तर त्या दोघांचा प्रॉब्लेम असा होता की जेवणात मेनू काय ठरवायचा ह्याच्यावर त्यांचे मतभेद होते. म्हणजे काय, दोघे एकाच व्यवसायात असल्यामुळे तिला वाटत होतं मेनूमध्ये हे असायलाच पाहिजे आणि ह्यालाही वाटत होतं हे असायलाच पाहिजे. म्हटलं वेड्यासारखं वागू नका, एक काम कर. मुलीला म्हटलं हे बघ जेवणाचा मेनू तू ठरव आणि मुलाला म्हटलं रिसेप्शनचा मेनू तू ठरव. प्रॉब्लेम सुटला. लग्न झालं आणि पुढचं जाऊ दे, पुढचं आपल्याला काय करायचंय. मुद्दा काय आहे, किती प्रकारची कामं मला करावं लागतात बघा. दमछाक होते हो, आणि दमछाक झालं भूक सुद्धा लागते. आणि भूक लागल्यावर मी लगेच माझ्या मित्राला इथे बोलवतो. तो मित्र इथे आलेला आहे, आपण त्याचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय तुझं नाव मला सांग. माझं नाव वैभव सावंत. वैभव सावंत. कुठे राहतोस? मी ठाण्याला. ठाण्याला. आणि शाळा कुठली? शाळा माझी शिवसमर्थ विद्यालय ठाणे. बर. आणि घरी कोण कोण आहे रे? घरी आई बाबा, माझा छोटा भाऊ. छोटा भाऊ काय करतो? छोटा भाऊ सध्या म्हणजे माझ्यापेक्षा 4 वर्षांनी छोटा आहे, तो आता इंजिनिअरिंगला आहे. आणि कॉलेज कुठलं तुझं? माझं ठाण्याला सेंट जॉन कॅथलिक कॉलेज आहे. बर. आणि तू म्हणजे शिक्षण काय काय झालं? शिक्षण मी 12वी केलं. 12वी नंतर माझं इंटेरियर डिझायनिंग केलं, कारण की मला ड्रॉइंग क्षेत्रामध्ये आवड होती. त्याच्यामुळे मी इंटेरियर डिझायनिंग केला. 2 वर्ष तो कोर्स केला, ठाण्यालाच केला तो. त्याच्यानंतर माझी आवड अचानक, म्हणजे लहानपणापासून आवड होती या कॅटरिंग लाईनमध्ये, पण 10वी नंतर काही कारणास्तव मला ऍडमिशन घेता आलं नाही. तर मी 12वी नंतर इंटेरियर डिझायनिंग झाल्यानंतर मला अचानक अशी ऑफर आली. त्याच्यामुळे मग हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये ते कुठे केलंस तू? ते मी हॉटेल अँबॅसेडर्स काशेफ म्हणून आहे अंधेरीला, तिकडेच मी 3 वर्षाचा कोर्स केला. बरं, आता हे 3 वर्षाचं झालंय तुझं. आता पुढे काय करायचं तुझं? आता मी सध्या त्या हॉटेलमध्ये जॉब करत होतो. कुठल्या? अँबॅसेडर. त्यांनी मला तिकडे जॉब ऑफर केली, मी जॉब करत होतो तिकडे. आता मी जस्ट मागच्या आठवड्यात मी जॉब सोडला तो, आणि आता मी येत्या 22 ऑगस्टला क्रूजवर चाललोय माझ्या पुढच्या करिअरसाठी. अरे व्हेरी गुड. म्हणून कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि आता हे किती वर्षाचं राहील तुझं? हे माझ्याकडे 5 वर्षाचा विजा आहे. त्याच्यामध्ये मी 10 महिने क्रूजवर, 2 महिने इकडे, असं मला 5 वर्ष करावं लागणार आहे. आता हे 5 वर्षाचं तुझं क्रूजवरचं झाल्यानंतर आता तुला प्रचंड एक्सपिरियन्स आलेला असेल, कारण क्रूज म्हटल्यावर तुला विविध प्रकारचं काम करावं लागणार. तर तो एक्सपिरियन्स घेऊन नवीन काय करायचं तुझ्या डोक्यात का अजून ते प्लॅनिंग केलेलं नाही? नवीनचं असं पुढचं 5 वर्षानंतरचं प्लॅनिंग नाही, कारण की माझं असं पण असू शकतं की 5 वर्ष संपल्यानंतर मी पुन्हा दुसऱ्या क्रूजवर पण मी ट्राय करू शकतो. हरकत नाही, पण लवकरात लवकर रेस्टॉरंट सुरू होऊ दे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. पण त्या रेस्टॉरंटमध्ये मेनू काय असेल याची तयारी आपण आत्तापासून करूया, आत्ता ह्या क्षणापासून. तर आपण आपल्या किचनकडे जाऊया का? वैभव, आमच्या खवय्याने दिवस काय काय दाखवणार आहेस? मी आता पहिल्यांदा आपण बघूया पापडाचे स्प्रिंग रोल. पापडाचे स्प्रिंग रोल. आणि अजून काय काय आहेत? नंतर आपण सफेद नारळाची लाल चटणी म्हणजे कोकोनट चटणी बघायची, आणि त्यानंतर आपण बनवतो ते दुधीचं सालन, सफेद दुधीचं सालन. 3 आहेत. 3 रेसिपीज. ओके, पहिल्यांदा काय बनवतो? मी पापडाचे स्प्रिंग रोल बनवायचे. पापडाचे स्प्रिंग रोल. ही रेसिपी कुठे शिकलास तू? ती मी स्वतः डेव्हलप केलेली आहे. बर. स्वतःचीच आहे माझी. बर. कसं काय असं वाटलं? आपण वाटलं बोललो आपण स्प्रिंग रोल आपण नेहमी खातो बाहेर, आपण पापडामध्ये ट्राय करून बघूया. एक दिवस ट्राय केलं आणि सक्सेसफुल झाली ती. अप्रतिम झाली, सगळ्यांना आवडली ती. ठीक आहे, मला साहित्य सांगतोस काय काय? पहिले आपण घेणार आहोत भोपळी मिरची हिरवी, नंतर आपली गोबी आहे, ओके, आणि गाजर आहे. त्याच्यानंतर आहे पापड, कच्चे पापड घेतलेले आहेत. ओके. नंतर सोया सॉस आहे, बारीक लसूण आहे, आणि चिली सॉस आहे, आणि चवीपुरतं आपल्याला लागेल ते मीठ. ओके. साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं? आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि इथे फ्राईंग पॅन मध्ये थोडंसं तेल घेतलंय ते बनवण्यासाठी. आता काय करायचं? पहिले आपण थोडीशी लसूण घेऊया तेलामध्ये. बरं. तर तुमच्या तिथे कॉलेजमध्ये बॅच कितीची, किती मुलं? आमच्या इथे टोटल 20 जण आहेत, म्हणजे डिवाइड केले 3 शिफ्ट मध्ये आलं. सगळी मुलंच का मुली सुद्धा आहेत? मुली सुद्धा आहेत, पण मुली जास्त किचन मध्ये नाही आहेत, कमी आहेत पण कमी आहेत. ह्याच्यामध्ये आपण कॅप्सिकम टाकूया. ओके. आणि कॅरेट पण. आणि मुली किती मग साधारण? मुली तरी प्रत्येक डिब्यामध्ये एखाद दुसरी. एखाद दुसरी.
थोडंसं कॅप्सिकम शिजले की मग आपण शेवटला कॅबेज टाकणार. ते शिजायला वेळ लागत नाही, कॅप्सिकम थोडं कच्चे असं शिजायला वेळ लागतो. मग आता त्या मुलींचं सुद्धा आटपलं असेल ना? काय त्यांचं चालू आहे, ट्रेनिंग चालू आहे. ट्रेनिंग चालू आहे. तुम्ही पिकनिक वगैरे कुठे जाता की नाही? पिकनिक वगैरे कधी कधी अरेंज करतो, पण त्या शेड्यूल मधून पॉसिबल होत नाहीये. मॉर्निंग सेकंड शिफ्ट नाईट शिफ्ट वगैरे पॉसिबल होत नाही. त्यात आपण हे कॅबेज टाकूया. 3 वर्ष मान खाली घालून काम हो करतो. हो बस. थोडंसं आपण आता सोया सॉस टाकूया. पुरे आणि चिली सॉस. बस पुरे. या 3 वर्षात प्रेम बिम करायला वेळच मिळत नाही ना. चान्सच नाही. काहीच चान्स नाही. काहीच नाही. आउटडोअर नाही, काही नाही. मज्जा नाही. आणि सारखी टांगती तलवार असते ना, उद्या 6 वाजता जायचंय. हो लवकर जायचं, सकाळी पोचायचंय. पुरे तेव्हा मग ती एन्जॉयमेंट सुद्धा अर्धवट राहते. आणि सुट्टी शनिवार रविवार. सुट्टी वीकली ऑफ चेंज होते. मंथली आमची जशी शिफ्ट चेंज होते तशी ऑफ पण चेंज होते. हो हां. कधी संडे सुट्टी एकच दिवस. कधी संडे असते, कधी ट्युजडे असते, कधी वेनसडे वगैरे असते. आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे, जी स्प्रिंग रोलसाठी आपण पापडामध्ये स्टार्ट करणार आहोत. ओके. आता ते तेल तापत ठेवलं त्याचं काय करायचं? त्याच्यामध्ये आपण जे पापड जे भरलेले आहोत ना, आपण जी भाजी भरणार आहोत पापडाने, ते पापड नंतर आपल्याला फ्राय करायचं त्याच्यामध्ये. बरं. आपण पहिल्यांदा एक पापड घेतोय. त्यासाठी मला थोडंसं पाणी लागेल. बरं. एका वाटीमध्ये थोडंसं पाणी लागेल. हे आपण त्या पापडाला पाणी लावतोय, कारण की आपण जे पापड जेव्हा रोल करणार तर पापड फ्राय करण्याच्या वेळेला सुटलं नाही, चिकटलेलं हवंय, म्हणून ते आपण त्याला पाणी लावून घेतोय चारही बाजूनी. ओके. पाण्याचं प्रमाण थोडं ठेवायचं, कारण की पापड सुटलं नाही हवंय. आणि हे जस्ट रोल करायचा आणि थोडा वेळ दोन्ही बाजूनी पाणी लावलं त्याच्या हाताने प्रेस करून ठेवायचं. ओके. की जेणेकरून पापड चिटकावा. प्रेमाने जरा करायला लागतं, प्रेमाने तुटण्याचे चान्सेस असतात ते. हे आपला पापडा स्प्रिंग रोल रेडी झालेला. आता आपण गरम तेल झाला की आपण त्याच्यामध्ये फ्राय करतो. ओके. झालं, गरम झालं. तेल गरम झालेलं आहे. हे आयडिया चांगली जमले. पण आता हे डायरेक्ट खायलाच घ्यायचं ना? हो, डायरेक्ट आपण गरम सर्व करू शकता तुम्ही. डायरेक्ट तुम्ही लिहायला घ्या साहित्य आणि कृती. पापडाचे स्प्रिंग रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उभी चिरलेली भोपळी मिरची, उभा चिरलेला कोबी, गाजराचा कीस, पापड, सोया सॉस, लसूण, चिली सॉस आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, उभी चिरलेली भोपळी मिरची, गाजराचा कीस, कोबी, सोया सॉस, चिली सॉस आणि मीठ घालून सारण वाफवून घ्यावं. पापडाच्या कडेला पाणी लावून त्यामध्ये सारण भरून रोल तयार करावेत आणि डीप फ्राय करून पापडाचे स्प्रिंग रोल सर्व्ह करावेत.